छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिलंय। त्या संदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारलं। सुमारे 1.5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरिता सुरक्षित शासन व्यवस्था आणि लोककल्याण यासाठी साकारलेली गड किल्ल्यांची साखळी ही भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा समूह आज जागतिक वारसा स्थळ म्हणून संपूर्ण जगासमोर उभा आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 2025 मध्ये शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे 4 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ पॅरिसमध्ये युनेस्को समोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तिवाद करून आले होते। आता प्रत्यक्ष नामांकन पत्र मिळाले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्वीकारताना ऊर भरून आलाय। या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले। आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा मिलिटरी लँडस्केप असा एक प्रस्ताव 12 गडकिल्ल्यांचा जागतिक मानांकनासाठी आपण दिला। त्याचं इन्स्क्रिप्शन झालं, अधिकृत सभेमध्ये त्याची घोषणा झाली। शिवप्रेमी मराठी माणूस, महाराष्ट्रावर प्रेम करणारा आणि जगभरातला शिवप्रेमी आनंदित उत्साहात झाला। त्या 12 आपल्या गडकिल्ल्यांना मानांकन मिळाल्यानंतर त्याचं अधिकृत प्रमाणपत्र आज मला हातात घेताना ऊर भरून आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा जीवनाचा, जगण्याचा, राजकारभाराचा हा आदर्श घेऊन आपण जगतो आहोत आणि जगाने त्याला आता सलामच दिला असं मी म्हणेन। सोबतच युनेस्कोच्या मुख्यालयात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करण्याचा सन्मान महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून भारताला लाभला, याबाबतही शेलार यांनी प्रतिक्रिया दिली। परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आज भारत सरकारच्या मदतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्राताई पवार यांच्या निर्देशानुसार हा या वर्ल्ड युनेस्कोच्या मुख्यालयात बसवण्याचा सन्मान आपल्या सगळ्यांना मिळाला। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्वाला समानता, एकता, बंधुता, समानत्व याचा विचार देणारे आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार भारताच्या संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने नियोजन केलेल्या कार्यक्रमानुसार या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला। आज त्याला अभिवादन करण्यासाठी मी, आमचे अँबॅसेडर विशाल शर्माजी, विभागाचे सचिव कुलकर्णीजी आणि आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलो आहोत।